बातमी आहे आता शिवसेनेतल्या दोन गटांमधल्या वादाची। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरनं विरोधकांकडनं करण्यात येणाऱ्या टीकेचा राहुल शेवाळेंनी समाचार घेतलाय। 2024 मधला पराभव समोर दिसत असल्यानेच आदित्य ठाकरे विविध आरोप करत आहेत, मात्र जनता त्यांना प्रतिसाद देणार नाही असा टोला त्यांनी लगावलाय। त्यांना जे काय फोटो दाखवायचे ते योग्य वेळी दाखवावे, पण लोकांना आता दावोसच्या दौऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या बाबतीत संपूर्ण माहिती मिळालेली आहे आणि यापूर्वी पण महाराष्ट्र हा गुंतवणुकीत सर्वात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे आणि आजही दावोसच्या माध्यमातून मी माननीय मुख्यमंत्री साहेबांचा मनपूर्वक आभार मानतो की महाराष्ट्रात एक प्रचंड गुंतवणुकीचे MOU त्यांनी केलेले आहेत आणि त्यातून महाराष्ट्रातल्या जनतेलाच फायदा होणार आणि महाराष्ट्रातील तरुणांनाच रोजगार मिळणार आहे, म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो। हे आरोप मी बोलतो की ते 2024च्या पराभवाच्या भावनेतून आता सर्व त्यांची वक्तव्य होत आहेत, त्यामुळे जनता त्यांच्या या वक्तव्यांना प्रतिसाद देणार नाहीये। जनतेला आता विकास पाहिजे आणि विकास हा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातूनच होईल हा आता जनतेला विश्वास आहे। आता आरोप करतच राहतील, परंतु त्यांना कळलंय की आपला पराभव त्यांना आता दिसून येत आहे, त्यामुळे ते वारंवार हे असे आरोप करत आहेत आणि आता 2024ला पुन्हा एकदा NDAचं सरकार येऊन या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी होतील असं एक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि संपूर्ण राममय वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यामुळे आता भीतीच्या माध्यमातून आणि पराभवाच्या माध्यमातून ते असे वक्तव्य करत आहेत। आता बातमी आहे मनोज जरांगे यांच्या संदर्भातली। आरक्षणाच्या मुद्द्यावरनं मनोज जरांगेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय। ड्राफ्ट मधल्या दुरुस्तीच्या नावाखाली वेळ मारून नेण्याचं काम सध्या सुरू आहे असा आरोप त्यांनी केलाय। या सर्वांमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी लक्ष घालण्याची गरज आहे असं ते म्हणालेले आहेत। जर 54 लाख नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नाही तोपर्यंत या मसुद्याचा फायदा नाही असंही जरांगे म्हणालेत। उपोषण सोडावं यासाठी मला आग्रह करायला आलेले 6-7 मंत्री सध्या कुठे आहेत? त्यांना मराठ्यांची गरज नाही का असा सवालही जरांगेंनी केलेला आहे। आता काहीही झालं तरी मुंबईला जाणारच आणि आरक्षण घेऊन येणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। आम्ही टप्प्याटप्प्यात कुठं कोणचे घुसायचे, कोणत्या टायमाला कोणचे येणार आहेत, आम्ही आमचं नियोजन केलेलं आहे। सगळं फोनवर बोलावं असं काही नाही। आम्ही मुंबईत 26 तारखेला तुम्हाला गल्ली गल्लीत मुंबईचा मराठा दिसेल, गल्ली गल्लीत इतक्या करोडात मराठी मुंबईत आहे। त्या ड्राफ्टचा विषयच नाही आमच्या डोक्यात। आमच्या डोक्यात 56 लाख नोंदी आहेत, त्या का दिल्या नाहीत? समितीने या महिन्यात किती काम केलं? ज्यांचे 54 लाख नोंदी सापडल्या त्यांच्या परिवाराला दिलंय का हे महत्वाचं आहे। तो ड्राफ्ट दुरुस्तच आहे, दुरुस्त नाहीये, फक्त ते सांगायचंय दुरुस्तीसाठी वेळ गेला, दुरुस्तीसाठी वेळ गेला। पाठीमागच्या 3 महिन्यात काय केलं मग? ही मराठीची फसवणूक आहे आणि मी मराठीची फसवणूक नाही होती। उपोषण सोडायला आलेले ते 6-7 मंत्री कुठे आहेत? ते कुठे आहेत? त्यांची जबाबदारी। फसवायला आलते का मराठ्याला? मग नुसते ते जे 5-7 जण आले होते ते मराठ्यांना फसवायला आलते का?